आम्ही घेत नाही आहे आणि जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनांनी आम्ही सुद्धा तिथं होतो, त्यांना पाठिंबा देत होतो. त्यांची भूमिका आजची जी आहे, प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकारबरोबर संबंध ठेवायचे नाही, यामुळे आम्हाला जरा हा प्रश्न कधी सुटेल ही चिंता लागलेली. ही भूमिका त्यांची तुम्हाला पटलेली नाही? थोडी पटलेली नाही. जोपर्यंत सरकारबरोबर तुम्ही समंजस वाटाघाटी करत नाही, सरकारबरोबर जाऊन बसत नाही, सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सरकारबरोबर बसून हा प्रश्न सोडवून घ्यावा लागेल. आजपर्यंत ज्या मराठा समाजाच्या प्रश्न सुटलेले आहेत ते सरकारबरोबर वाटाघाटी करून आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, वेगवेगळ्या प्रकारे वसतिगृह असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लागा लागलेत आणि काही अंशी त्यांनी लावलेले आहेत. अजून आम्हाला काय पाहिजे आहे? आरक्षण पाहिजे आहे. ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत. या अनेक मागण्या आमच्या घेऊन आम्ही चाललेलो आहे. पण आम्ही एक व्यापक चर्चा करून याच्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आणि राज्य सरकारला आम्ही आज पुन्हा एकदा एल्गार